नाशिकच्या तपोवनामधील वृक्षतोडीला हरित लवादानं स्थगिती दिली आहे. नाशिक महानगरपालिकेला दणका देत हरित लवादानं वृक्षतोडीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसंच तपोवन परिसरामधील एकही वृक्ष तोडू नये असंही हरित लवादानं म्हटलेलं आहे. आता या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे कायदेतज्ञ श्रीराम पिंगळे यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती आणि या याचिकेची तत्काळ दखल घेत हरित लवादानं संबंधितांना आदेश दिले. प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आणि आवश्यकता असल्याशिवाय आणि जर लोकांचा विरोध हा सकारण तुम्ही स्पष्ट करू शकत असाल की अत्यंत गरजेचं आहे, अशी सगळी बाब असेल तरच वृक्षतोड व्हावी, एवढीच भूमिका त्यामागे आहे. आणि यामध्ये माननीय हरित लवादानं ही गोष्ट ग्राह्य धरली की रायपेरियन बफर झोनमध्ये वृक्षतोड करण्यासाठीची काय अशी अर्जन्सी आलेली आहे आणि ते एक्झिबिशन सेंटरचं नेमकं काय तुम्ही प्रपोज केलेलं आहे याबद्दलची माहितीचा अहवाल त्या ठिकाणी मागवलेला आहे.